नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आपला कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे या मानाच्या खुर्चीवर बसण्याची संधी आता कुणाला मिळणार ही चर्चा जोरात सुरू आहे। उपराष्ट्रपदाची निवड संसद सदस्यांकडून होत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतील नेत्यालाच ही संधी मिळणार हे निश्चित असले तरी पुढचे उपराष्ट्रपती निवडताना भाजप श्रेष्ठी विशेष काळजी घेतील यात शंका नाही। पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून धनखड यांनी भाजप नेत्यांच्या अपेक्षेनुसारच काम केले, परंतु राज्यसभेचे कामकाज चालवताना त्यांनी भाजपच्या नेतृत्वाला गृहीत धरण्याचा प्रमाद केला आणि तोच त्यांना भोवलाय। या पृष्ठभूमीवर धनखड यांचे उत्तराधिकारी म्हणून काही नावांची चर्चा होत आहे। त्यात सध्या राजस्थानचे राज्यपाल असलेल्या हरिभाऊ बागडेंचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। हरिभाऊंची पक्षनिष्ठा वादातीत आहेच, शिवाय महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। त्यांच्या सोबतच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याही नावाची चर्चा आहे। बिहारच्या मुख्यमंत्री पदावर भाजपाचा डोळा आहे, त्यामुळे ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही। कदाचित भविष्यात नितीश कुमार यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री पद दिले जाऊ शकते। सध्या राज्यसभेचे उपसभापती असलेल्या जदयू नेते हरिवंश नारायण सिंग यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे। धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे पुढच्या उपराष्ट्रपतींची निवड होईपर्यंत तेच राज्यसभेचे सभापती म्हणून काम पाहणार आहेत। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचेही नाव उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातंय। मागच्या वेळी देखील त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती। या व्यतिरिक्त मोदींनी नेहमीप्रमाणे धक्का तंत्राचा वापर केला तर ऐनवेळी सध्या काँग्रेसचे खासदार असलेले शशी थरूर देखील उपराष्ट्रपती म्हणून शर्यतीत येऊ शकतात। विद्यमान भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनाही संधी मिळू शकते। अर्थात भाजप नेतृत्वाशी म्हणजेच मोदी शहांशी एकनिष्ठ राहण्याची तयारी आणि शक्यता याच दोन निकषांवर पुढचे उपराष्ट्रपती निवडले जातील हे मात्र निश्चित। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।